मित्रांनो बघा, आपण आलेलो आहे मऊ गावामध्ये आणि आज मैदान होतं म्हणजे 25 तारखेच्या निमित्त आणि दादाचं भेटलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर एकच जण बोला आणि मी विचारतो दादा, आज मऊ गावामध्ये भव्य दिव्य एक मैदान होतं आणि त्याच्या निमित्त आज तुम्ही आलेले आहेत. तर विशेष आम्हाला माहिती सांगा ना, तुम्ही कुठून आले आणि तुमच्या बैलाचं नाव काय आहे? आम्ही सर्वप्रथम मऊवाले अड्डा ठेवले त्याबद्दल त्यांचा आभार आहे, कारण की आपल्याला जवळ असा अड्डा चांगला अड्डा आहे बैलाला पला आणि आम्ही आजिवलीवरून आलो. बैल फायर नावाचा बैल आहे. आज श्री खंडोबा प्रसन्न आजिवली या नावात बोलतो. तर दादा बघा ना, तुम्ही आता फायरला घेऊन आलेले आहेत. तर आज कसं काय नियोजन तुम्ही केलेलं आहे? मला तर वाटते 26ला होणार होता मैदान, तो 25ला होतोय आणि कुठेतरी आज संडे पण आहे आणि त्याच्यामध्ये सर्व तुम्ही आलेले आहेत वेळ काढून. तर अड्डा म्हणजे आपल्या गावाजवळ अड्डा आहे, आम्ही इथे येतोच आणि संडे बोलले सगळी सुट्टी पण असते पोरांना, त्यामुळे नियोजन मस्त लागते. सगळी पोरं येतात, मग आवती संडे पण होते. मग आज पण पडणार, उद्या पण पडणार. तर बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे आता तुम्ही 2 दिवस बैल पळवणार आहेत. तर याच्या मागे कुठेतरी बैलाची फिटनेस पण असतं. तर काय बोलणार दादा? बैल आणि म्हणजे कसं काही लोक एक दिवसात 3 वेळा पण पळवतात. हम्म. पण 26 जानेवारीचा अड्डा असल्यामुळे तर आपण आज पण एक फेरा पळणार आहे आणि उद्या पण एक फेरा पळणार. लोक एक दिवसात 3 वेळा पळवतात, पण आपण अजूनपर्यंत 2 वेळाच बैल पळवले, एकच मैदान. अच्छा. हा, आणि आपण कधी कधी असं करतो म्हणजे चांगल्या अड्ड्यातून तरच खेळतो, असं नाही तर मग बैलाला 3-4 दिवसाचा आराम देऊनच टाकतो. तर बघा ना, बोलतात ना दादा, आपण दोन्ही पण अड्डे अटेंड करतो म्हणजे याच्यामध्ये कुठली म्हणजे मिस न होत, म्हणजे जो बोलतात ना या मैदानाला पळायला पाहिजे होता अशी इच्छा अपूर्ण न राहत. म्हणजे तुम्ही दोन्ही मैदानाचा विचार करून म्हणजे 2 दिवसाआधी नियोजन केलेलं आहे. हा, कारण की मऊचा अड्डा एकदम म्हणजे चांगला अड्डा आहे बैलाला पळायला पण, आणि आपल्या गावाजवळचा अड्डा असल्यामुळं सगळे पोरांची इच्छा असते का जवळच्या अड्ड्यात पहिले खेळायचा, लांबच्या नंतर खेळायचा. तर इकडे पण नियोजन झालेलं आहे आणि उद्याचं पण नियोजन चांगलं झालेलं आहे. दोन्ही अड्ड्याचं नियोजन चांगलं झालं बाई. 2 अड्डा लगातार आम्ही पळणार आहोत. आपल्या बघा ना, जे मागच्या वर्षी कमिटीचे म्हणजे पनवेलची कमिटी असेल किंवा आपले इतर कमिटी असेल, त्यांनी एक निर्णय घेतला, कारण की एक आपल्या भागामध्ये मैदान व्हायला पाहिजे आणि कुठेतरी बघा ना, मागच्या वर्षासारखंच यावर्षी पण एक मैदान होतं आणि त्याच्यामध्ये खूप छानपैकी लोकांचा प्रतिसाद भेटतो. म्हणजे तुमच्यासारख्या गाडा मालकांचं झालं किंवा शर्यत शौकीनांचं. कसं वाटतं दादा? नाही, अड्डे आता कसं माहिती आहे का, बैल जोडे भरपूर वाढलेले आहेत. मंडी भागात गाडा मालक वाढलेले आहेत, पनवेल भागात आहेत, कल्याण भागात आहेत, इकडे कर्जत भागात आहेत. त्यामुळे एक दिवशी असं जर सणाचा अड्डा असतील म्हणजे नामांकित मानाचा अड्डा, तर एक दिवशी 3-3 अड्डे तरी झालं पाहिजेत, जेणेकरून छोट्या मोठ्या सगळ्या गाडा मालकांना खेळायला भेटेल मैदानात. नाहीतर काय होतंय, हे छोटे मालक पण आणि मोठे मालक पण, तुमची शर्यत लेट जमते, तुमची लवकर जमते. बरोबर आहे. आणि ते मैदानात येणार, शर्यत लेट जमली तर मग त्यांच्या गाड्या मागणं सुटणार नाही. मग ते सणाच्या अड्ड्याला घरी वापस जाणार रिटर्न गाडी भाडे भरून, हे बरोबर पण नाही वाटत. आणि प्रत्येकाची इच्छा असते का सणाच्या अड्ड्याला आपली शर्यत झाली पाहिजे. खेळात अर्जित हा खेळाचा भाग आहे, पण शर्यत झाली पाहिजे हो प्रत्येक गाडा मालकाचा हेतू असते की आपल्या बैल चांगल्या अड्ड्यात पाळायला पाहिजे, जेणेकरून जिंकलो तर आनंद होतोय आणि जर हरलो तर काहीतरी म्हणजे शिकायला भेटतंय. बरोबर दादा बोलले. तर दादा बघा ना, आपण शर्यत तर म्हणजे 6 महिने तर खेळत असतो, पण एक बोलतात ना, एक वार जो सण किंवा त्याच्यासाठी एक आठवण पण राहते. बाबा या मैदानावरती आपण शर्यत खेळली होती, असा गुलाल झाला होता. म्हणजे नाही, असं कसं माहिती का, आज आमची 4थी पिढी खेळत आहे, त्यामुळे आम्ही कसं नंबरचा खेळ खेळतो. त्याच्यामुळं म्हणजे काय असं प्रेक्षणीय शर्ती अशा भरपूर आहेत, सांगू शकत ना आपण, एवढे शर्ती आपण केलेले आहेत. आणि सगळे गाडा मालक आहेत ते आमचे एकदम खास मित्र आहेत. बरोबर दादा. एकत्रपणे नियोजनात पळतो आणि एकामेकाच्या विरुद्ध पण पळतो, पण कधी आमची कधी वादविवाद कधीच होणार नाही, नाही कमिटीशी होणार, नाही कुठल्या गाडा मालकाशी होणार. बघा ना दादा, तुमच्या मताशी मी पण सहमत आहे, कारण की असंच खेळ व्हायला पाहिजे. कुठेतरी बोलतात एक शर्ती मुलं वादावाद करून काय मतलब नाही, कारण की आज आपण शर्यत केली किंवा वाद केला तर पुन्हा एकदा त्यांचेच तोंड वगैरे आपल्याला पाहायला भेटतात किंवा आपल्याला दिसतात. तर तुमचं एक चांगलं मत आहे. म्हणजे नाही, रोज आपण एकामेकाच्या समोर येतो, एकामेकाच्या समोर बायला येतात आपली, तर त्याच्या बाय वादविवाद करून काही फायदा नाही. माझं म्हणणं 1 लाखाची शर्यत खेळण्यापेक्षा तुम्ही 11,000ची शर्यत केला, पण तुमच्या बैलांचं पल दाखवा रोज मैदानात, आणि तुमची मैत्री काय आहे शर्ती मुलं. बरोबर. जी लोक बोलतात काही मैदानात हे शर्तीन जातात, हे उन्हाळ लोक आहेत, त्यांना दाखवा की शर्ती क्षेत्रामुळे तुमची मैत्री काय आहे.
तर बघा पैशासाठी खेळू नका, पण बैलांच्या नावासाठी तुमच्या गावाच्या नावासाठी पहिले केला. तर बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे म्हणजे काही लोक म्हणजे नाव पण ठेवतात या क्षेत्राला. तर हा क्षेत्र बोललात तर बोलतात ना प्रेमाचा आणि म्हणजे आपुलकीचा आहे. याच्यामध्ये 1 मिनिटाची शर्यत असतं किंवा अर्धा सेकंदची, पण याच्यामध्ये आपलं म्हणजे नातं होतं किंवा मित्रपरिवार जुळून येतात. हा, हे शर्यत असते एक 25 ते 30 सेकंदाची. हम्म. पण याच्यामुळं आज रायगड, ठाणा, पालघर, मुंबई, सातारा, बितारा, जालना, औरंगाबाद सगळे म्हणजे संभाजीनगर हम्म. टोटल जिल्हे मिळून एकत्र आलेले आहेत आणि आपले सगळे लोकांचे त्यांच्याशी ओळखी झाले, त्यांचे आपलेही झाले आहेत. जेणेकरून आपला कुठल्या माणसं आड अडचणीत असलं कुठल्या भागात तर तिथं आज हो बरोबर आहे. कुठल्या पण म्हणजे जिल्ह्यातला माणूस लगे हजर होता आपल्या माणसासाठी. बरोबर. का तर ते बैल पालाले बैलांच्या संबंधामुळे हम्म. आणि या क्षेत्रामुळे आज भरपूर सगळ्यांची ओळख साता समुद्रपार गेलेली यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं पण यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे तुमच्यासारखे छोटे यूट्यूबरचं मोठे यूट्यूबरचं पण आभार आहे. तर तुमच्या मुले आज बैल लोकांना दिसायला लागले बाहेर पण, जे आपले लोक पण बाहेर असतील तर काय तर म्हणजे तुमचं पण भरपूर योगदान आहे यासाठी. तर साता समुद्रपार गेलेली. दादा बघा ना, आता शर्यत क्षेत्र चालू होऊन बरेच दिवस झाले आणि कुठेतरी बोलतात ना याच्यामध्ये पण खूप साऱ्या चढ उतार किंवा अशा म्हणजे बरेच म्हणजे आपण झेललेले आहेत. तर काय बोलणार याविषयी? नाही शर्यत आता तुम्हाला मी मागाशी पण सांगितलं का आमची म्हणजे आम्ही पोरं ही म्हणजे 4थी पिढी या क्षेत्रात उतरलेली आता म्हणजे जुना नांदे आहेतच. आणि त्याच्या बाय म्हणजे बंदीच्या आधीपासून आमचा खेळ आहे. त्याच्यामुळे आमचं कसं हारजीत चालूच असते. हारलो तर काहीतरी शिकायला भेटते आणि जिंकलो तर थोडाफार आनंद आपला करायचा पोरापोरांच्यात आणि निघून जायचा. बाकी आपल्याला कुणाला हरवला कुणाशी बरोबर आहे. आपला वादविवाद कधीच नाही. आणि आपला खेळ आमचा एकच आहे का सगळ्यांशी मैत्री ठेवून आपला खेळ टिकला पाहिजे बस, बाकी काय नाही. बैल आज आहे तर उद्या नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि तुमच्या मित्रपरिवाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आज तुम्हाला चांगला यश प्राप्त हो हीच देवाचरणी प्रार्थना. मित्रपरिवार नसून आमचे एकदम अच्छा म्हणजे घरचे संबंध असले सगळे भाऊ आहेत. हम्म. आणि यांच्या मुलं आज आमचा म्हणजे नाट टिकून आहे. यांच्या खूप योगदान आहे बैलगाडी क्षेत्रासाठी, श्री खंडोबा प्रसन्न आजीवली ग्रुपसाठी. त्यांचं पहिले मनापासून आभार की जेणेकरून सकाळी उठल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत बैलांजवळ असतात आणि आमच्या सारख्या म्हणजे सगळ्या टोटल मुलांना साथ देऊन आपलं नाट टिकवतात. त्यामुळे तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलं आमच्या म्हणजे छोट्याशा गाडा मालकाची एक मुलाखत घेतली. दादा बघा ना, आपण बोलतो ना छोटा या क्षेत्रामध्ये कोणच नाही, कारण की आपला नंदीच पलावरती दाखवतो. कारण की आपण कुठपर्यंत म्हणजे योग्य आहे किंवा आपली काय आहे ओळख आहे. नाही ते ओळख सांगायची गरज नाही, कारण की आमची ओळख सगळ्यांना माहिती आहे. पण आपण कधी मोठेपणा करत नाही खेळात. आम्ही आम्हाला छोटेच समजून आम्ही आमचा खेळ फक्त मोठा दाखवतो मैदानात. बरोबर आहे. ठीक आहे, शुभेच्छा. हा ठीक आहे.